The holy season of Advent is a season of holy tension. आगमन काळ हा पवित्र तणावाचा काळ आहे. कारण ह्या काळामध्ये जणू काही परमेश्वर आपल्याबरोबर आणि आपला आंतरिक आवाज आपल्याबरोबर संघर्ष करीत असतो. आगमन काळातील पहिल्या रविवारी आपण प्रभू येशू ख्रिस्त जो प्रथम आला होता त्याविषयी कृतज्ञता भाव व्यक्त केला आणि जो वैभवाने येणार आहे त्याच्या गौरवाने आपण प्रतीक्षा करीत आहोत. मात्र या आगमन काळातील दुसऱ्या रविवारी ख्रिस्त सभा आपल्याला प्रतीक्षेच्या काळामध्ये परिवर्तनासाठी हाक देत आहे. संत योहाना बाप्तिस्ताचं उदाहरण समोर ठेवून ख्रिस्त सभा आपल्याला परिवर्तनासाठी आपल्या अंतःकरणाचं नूतनीकरण करण्यासाठी आमंत्रित करीत आहे. आपल्याला सांगितलेलं आहे की योहान बाप्तिस्ताने अरण्यामध्ये घोषणा दिली. त्याने मंदिरामध्ये घोषणा दिली नाही, त्याने सुरक्षित जागेमध्ये घोषणा दिली नाही, तर अरण्यामध्ये त्याने घोषणा दिली. अरण्य म्हणजे परमेश्वराच्या उपस्थितीची जागा, अरण्य म्हणजे शांततेची जागा, अरण्य म्हणजे परमेश्वराला भेटण्याची जागा. आणि ह्या जागेमध्ये जणू काही आपण जेव्हा जातो तेव्हा आपण आपल्या अंतःकरणातला जो आवाज आहे, आपला आतला आवाज जो आहे, आपल्या स्वतःच्या हृदयामध्ये आपण प्रवेश करतो आणि त्याद्वारे परमेश्वर आपल्याला काय सांगत आहे, परमेश्वर आपल्याबरोबर काय बोलत आहे ते शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून अरण्यामध्ये ही घोषणा झाली आहे. आणि ही घोषणा कशासाठी झाली, तर ही घोषणा पश्चातापासाठी झाली. प्रिय बंधू भगिनींनो, रिपेंटन्स म्हणजे काहीतरी संकट नाही, पश्चाताप म्हणजे काहीतरी वाईट गोष्ट नाही, तर पश्चाताप म्हणजे परमेश्वराची एक देणगी आहे. पश्चाताप म्हणजे परिवर्तनाची पहिली पायरी आहे. आणि परिवर्तन हे नेहमी चांगल्यासाठी असतं. परिवर्तनाद्वारे आपल्याला खूप काही चांगलं प्राप्त होत असतं. आणि म्हणून परिवर्तन हे एक वरदान आहे. परिवर्तन हे पश्चातापाद्वारे प्राप्त होत असते आणि ते आपल्याला या अरण्यातील वाणीद्वारे सांगितलेलं आहे. आगमन काळातील दुसऱ्या रविवारी आपल्याला त्याविषयी बोध केलेला आहे. आपल्याला ख्रिस्त सभा सांगत आहे परिवर्तन म्हणजे मेटोनिया. मेटोनिया म्हणजे आपलं संपूर्ण बदल घडवून आणणे, एक नवीन जीवन स्वीकारणे. हे जे नाविन्य आहे हे परमेश्वराची एक आपल्याला देणगी आहे आणि ती देणगी आपण स्वीकारली पाहिजे. कशा प्रकारचं हे नाविन्य आहे, तर त्याविषयी पहिल्या वाचनामध्ये यशाया संदेष्टा अध्याय 11 आपल्याला परमेश्वराचं स्वप्न, परमेश्वराचं विजन, गॉड्स एन्व्हिसिजन आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. कशा प्रकारे परमेश्वर सगळी आपली जी नाती आहे त्याची पुनर्बांधणी करणार आहे. ज्या पद्धतीने परमेश्वराने आपल्याला निर्माण केलं होतं आणि आपण सर्वजण आणि निसर्ग आणि प्राणी कसे गुण्यागोविंदाने नांदत होतो, तसं जे परमेश्वराचं स्वप्न होतं ते पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी परमेश्वर आपल्याला बोलावत आहे आणि त्याद्वारे आपण त्याला प्रतिसाद द्यावा अशी आपल्याकडनं अपेक्षित आहे. म्हणूनच संत योहान शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगतो की मार्ग तयार करा. कशा प्रकारचा हा मार्ग आहे, तर हा मार्ग प्रार्थनेचा आहे. प्रार्थना कशासाठी, तर परमेश्वराबरोबर संवाद साधून आपल्या अंतःकरणातला आवाज जो आहे तो जागृत करणे. सिनडल चर्चमध्ये सहभागितेच्या ख्रिस्त सभेमध्ये आपल्याला पोप फ्रान्सिस यांनी बोध केलेला आहे की कॉन्व्हर्सेशन ऑफ द स्पिरिट म्हणजेच आपण आपला आंतरिक आवाज जागृत केला पाहिजे. परंतु तो आंतरिक आवाज जागृत करण्यासाठी आपण प्रथम पवित्र आत्म्याचं ऐकलं पाहिजे. लिसन टू द होली स्पिरिट. आणि परमेश्वराचं ऐकण्यासाठी, पवित्र आत्म्याचं ऐकण्यासाठी प्रार्थना ही एक सुंदर अशी पायरी आहे किंवा माध्यम आहे, हा मार्ग आहे. त्या मार्गाने जेव्हा आपण जातो
तेव्हा निश्चित आपण परमेश्वराची वाणी ऐकतो आणि आपला आवाज जागृत होतो. प्रिय बंधू भगिनींनो, आपला आवाज जागृत झाल्यानंतर दुसरी पायरी जी आहे किंवा दुसरा मार्ग जो आहे तो म्हणजे प्रामाणिकपणे आपलं आत्मपरीक्षण करायचं. आपल्या अंतःकरणाची जणू काही झडती घ्यायची. आपण कशा प्रकारे जीवन जगतो, आपण जे जीवन जगतो त्यानुसार परमेश्वर संतुष्ट आहे का? आपल्या वागण्याद्वारे, आपल्या बोलण्याद्वारे, आपल्या कृतीद्वारे आपण परमेश्वराला संतुष्ट करतो का? परमेश्वराला जेव्हा आपण संतुष्ट करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण चांगला मार्ग तयार करीत असतो. मात्र त्यासाठी आपण प्रामाणिकपणे आपलं मूल्यमापन केलं पाहिजे, आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. प्रिय बंधू भगिनींनो, या आगमन काळाच्या दुसऱ्या रविवारी आपण दुसरी मेणबत्ती पेटवतो. ही दुसरी मेणबत्ती आशेचं चिन्ह आहे. हे आपण जुबली वर्षामध्ये आहोत आणि जुबली वर्षामध्ये आपल्याला सर्वांना आशेची यात्रेकरू होण्यासाठी आमंत्रित केलं आहे. आपला जो प्रवास आहे हा प्रवास जेव्हा आपण खऱ्या अर्थाने करतो, आपलं स्वतःचं परिवर्तनासाठी आपण प्रवास करतो, तेव्हा ती खऱ्या अर्थाने तीर्थयात्रा असते. आणि ही तीर्थयात्रा आपल्याला आशेचं जीवन जगण्यासाठी आमंत्रित करते. आपलं परिवर्तनाचा मार्ग हा आशेचा मार्ग आहे आणि या आशेच्या मार्गाने जेव्हा आपण प्रवास करतो, यात्रा करतो, तेव्हा आपण निश्चितच परमेश्वराला भेटण्यासाठी उत्सुक होतो आणि आपल्यामध्ये जो ताणतणाव आहे, आपल्यामध्ये जे संघर्ष आहे ते सगळं दूर झाल्याशिवाय राहणार नाही. या आगमन काळाच्या दुसऱ्या रविवारी ख्रिस्त सभा आपल्याला परिवर्तनाची हाक देत आहे. ह्या परिवर्तनाच्या हाकेला आपण प्रतिसाद द्यावा आणि आपलं परिवर्तन करून परमेश्वराला सामोरे जाण्यासाठी तयार असावे म्हणून विशेष प्रार्थना करूया. आशेचं हे जे आमंत्रण आहे ते आपण पुढे नेण्यासाठी प्रयत्न करूया. आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये बदल घडवून आणून दुसऱ्यांचं जीवन चांगलं करण्यासाठी आणि आपली जी नाती आहेत ती चांगल्या प्रकारे प्रस्थापित करण्यासाठी परमेश्वराचं ध्येय, परमेश्वराचं विजन कृतीत उतरविण्यासाठी आपण प्रयत्न करूया.